नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात पंचायत समिती समोरील धाडगे इस्टेट परिसरात सोमवारी 24 ऑगस्ट मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमोद भिंगारदिवे व त्यांच्या पत्नी हे इगतपुरी येथे विपश्यना केंद्रात ध्यानधारणेसाठी गेले होते. घरमालक बाहेर असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराची रेकी करून घरफोडी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. सकाळी घरकामासाठी आलेल्या महिलेच्या निदर्शनास घराच्या दरवाजाची कुलपे तुटलेली आढळून आली. त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या रहिवाशांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पहाटे काहीतरी आवाज आल्याने शेजारी राहणारे सोमनाथ राऊत घराबाहेर आले असता चोरट्याने त्यांना धारदार शस्त्र दाखवून तेथून जाण्यास सांगितले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून राऊत यांनी घरात जाऊन दरवाजा बंद केला. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, पोलीस कर्मचारी ठाणगे यांच्यासह स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते गणेश धाडगे, देवेंद्र जाधव, मानसी भिंगारदिवे, बाळासाहेब राऊत, तथागत रोकडे, राहुल जगधणे, अभिजित धाडगे, रामभाऊ धाडगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील 4 संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.